नमस्कार. सिंधुजन अकादमीचे माननीय डॉक्टर सुजित शिंदे सर यांनी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आधुनिक भारत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे क्रांतीसूर्य असणाऱ्या सयाजीराव महाराजांचा परिचय सुधारणांची पंढरी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला करून देण्याचे कार्य हाती घेतले. ही एक महत्वाची बाब आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे ऋण व्यक्त करते. आधुनिक भारताच्या इतिहासात आजवर अदृश्य असणाऱ्या सयाजीराव महाराजांचा गौरवशाली इतिहास आदरणीय बाबा भाड यांनी 10 वर्षाच्या अथक प्रयत्नातून जगासमोर आणला. साकेत प्रकाशन, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या महाप्रकल्पाला पुढे 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने बाबा भाणे यांच्या नेतृत्वाखाली महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करून या कामाला शासनाचे पाठबळ दिले. या सर्व एकत्रित प्रयत्नातून आज अखेर 4 वर्षात एकूण 105 संदर्भ ग्रंथाची निर्मिती झाली आहे. बाबा भांड सरांनी माझ्यासारख्या नव्या पिढीतील संशोधक अभ्यासकांना सयाजी शोधाची प्रेरणा देतानाच सातत्याने भक्कम पाठबळ दिले आहे. त्याबद्दल आदरणीय भांड सरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि मी माझ्या विषयाकडे वळते. दक्षिण आशियाचा इतिहास आणि संस्कृतीचे अभ्यासक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ निकोलस डिर्स भारताचे वैशिष्ट्य सांगताना म्हणतात, भारत म्हणजे जात. त्यांचे हे विधान भारताचा इतिहास, समाज, संस्कृती अभ्यास इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे. भारताच्या संदर्भात आपण जेव्हा लोकशाहीचा विचार करतो तेव्हा भारतीय समाजाच्या लोकशाहीकरणातील सर्वात मोठा अडथळा जाती व्यवस्था ठरते. भारताने लोकशाही स्वीकारल्यानंतर 71 वर्षांनी सुद्धा भारत लोकशाही साक्षरतेत बराच मागे असल्याचे वास्तव आपल्याला दैनंदिन जीवनातील अनुभवाच्या आधारे समोर येते. याचे कारण जाती व्यवस्थेचे अस्तित्व. अस्पृश्यता नष्ट करण्याचा एक प्रभावी उपाय म्हणून स्पृश्य अस्पृश्य सहभोजनाचा उपक्रम स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक समाजसुधारकांनी राबवला. विठ्ठलरामजी शिंदे तर सहकुटुंब महारवस्तीत जाऊन राहिले. महात्मा फुल्यांनी आपल्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. या सर्व पार्श्वभूमीवर सयाजीरावांचे जातीविषयक चिंतन किती परिपूर्ण होते याची आपण पुढे चर्चा करणार आहोत. सयाजीराव महाराजांनी जातीच्या प्रश्नाचा अतिशय सखोल अभ्यास केला होता. हे त्यांच्या 1909 मध्ये लिहिलेल्या द डिप्रेस्ड क्लासेस या लेखात स्पष्ट होते. अस्पृश्यतेचे चटके बसलेल्या एखाद्या व्यक्तीने अस्पृश्योद्धाराचे काम करणे स्वाभाविक आहे, परंतु अशा कोणत्याही अनुभवाशिवाय आणि महत्वाचे म्हणजे भूतदयेच्या भावनेने नाही तर अस्पृश्यतेला राष्ट्रीय प्रश्न मानून कर्तव्य भावनेने अस्पृश्योद्धाराचे काम 64 वर्ष करणारे सयाजीराव हे समाज क्रांतिकारक होते. कारण इतकी वर्ष एखाद्या व्यक्तीने सातत्याने जातीच्या प्रश्नाला भिडण्याचे भारतातील आज अखेरचे हे एकमेव उदाहरण आहे. सयाजीराव हे सरंजामी व्यवस्थेतील राजे असून लोकशाही तत्वांना आपल्या वैयक्तिक जीवनापासून ते सामाजिक जीवनापर्यंत वयाच्या 14व्या वर्षापासून अंगीकारताना दिसतात. वरवर पाहता ही बाब आपल्याला फारशी क्रांतिकारक वाटणार नाही, परंतु वयाच्या 14व्या वर्षापासून जातीच्या प्रश्नाला भिडणारा प्रशासक भारताच्या इतिहासात सापडत नाही. कारण महात्मा फुलेंना जातीच्या प्रश्नाला भिडण्याची प्रेरणा परांजपे नावाच्या मित्राच्या वरातीतून त्यांना शूद्र म्हणून हिणवून हाकलल्यानंतर मिळाली. यावेळी फुल्यांची वय अंदाजे 19-20 वर्ष असेल. समाजक्रांतिकारक राजर्षी शाहूंना जातीच्या प्रश्नाला हात घालण्यासाठी वेदोक्त प्रकरण घडावे लागले. इतकेच काय, जाती व्यवस्थेने होरपळलेल्या बाबासाहेबांच्या मनात या प्रश्नाच्या सोडवणुकीची प्रेरणा निर्माण होण्यासाठी वयाची 25 यावी लागली. सयाजीरावांना मात्र जातीच्या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी वैयक्तिक जीवनात जातीय दुय्यमत्वाचा कोणताही अनुभव घ्यावा लागला नाही. लहानपणी कवळाण्यासारख्या छोट्या खेड्यात सर्व जातीच्या गरीब आणि सामान्य बालमित्रांमध्ये सर्व समावेशक सहजीवनाचा मिळालेला संस्कार आणि राजा झाल्यानंतर शिक्षणाची मिळालेली संधी सयाजीरावांच्या जीवनात निर्णायक ठरली. जग प्रवासातून मिळालेली तुलनात्मक दृष्टी आणि ज्ञान मानसेच्या असीम तळमळीतून जोपासलेला व्यासंग सयाजीरावांच्या सर्व समावेशकतेला परिपूर्णतेच्या सर्वोच्च ठिकाणी घेऊन गेला. जाती प्रश्नाला सर्वात क्रांतिकारकपणे भिडलेल्या महात्मा फुल्यांपेक्षाही सयाजीरावांची ही कृती सरस ठरावी. म्हणूनच ज्ञानकोशासाठी भारतातील अस्पृश्योद्धाराच्या प्रयत्नाचे टिपण लिहित असताना विठ्ठलरामजी शिंदेनी फुल्यांच्या अगोदरचे स्थान सयाजीरावांना दिले आहे. वयाच्या 14व्या वर्षी 1877 मध्ये सयाजीरावांनी अहमदाबाद येथे अस्पृश्यांसह सहभोजन करून अस्पृश्यता निवारणाच्या कार्यास सुरुवात केली. राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर 2च वर्षांमध्ये 1883 साली त्यांनी राजवाड्यातील खासगी
खंडेरायाचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. हे त्यांच्या क्रांती कार्याचे पहिले पाऊल होते. हे पाऊल उचलणारे सयाजीराव आधुनिक भारतातील पहिले प्रशासक ठरतात. 1886 मध्ये राजवाड्यातील अस्पृश्यांसाठी वेगळ्या जेवणाच्या पंक्तीची पद्धत सयाजीरावांनी स्वतः त्या पंक्तीत बसून मोडली. 13 जानेवारी 1910 रोजी सयाजीरावांनी बडोद्यातील अस्पृश्य शाळातील विद्यार्थ्यांना त्यांच्या राजवाड्यावर मेजवानी दिली. 1913 मध्ये अस्पृश्य जातीचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचावेत आणि या समुदायाच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी सयाजीरावांनी धारासभेचे प्रथम सदस्य म्हणून पेटलाड येथील अस्पृश्य व्यापारी शिवराम यांची नेमणूक केली. 1917 मध्ये धारासभेचे प्रथम अस्पृश्य सदस्य पेटलाड येथील अस्पृश्य व्यापारी शिवराम यांच्या मृत्यूनंतर सयाजीरावांनी त्यांच्या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक केली. 1917 मध्ये सयाजीरावांनी अस्पृश्य प्रतिनिधी बरोबर धारासभेत बसण्याची तयारी असणाऱ्या सर्वसाधारण सदस्यांना धारासभेची निवडणूक लढण्याची परवानगी देणारा नियम केला. 1925 मध्ये सयाजीरावांनी आपल्या लक्ष्मीविलास राजवाड्यात सर्व जातीयांसाठी सहभोजनाचे आयोजन केले. सहभोजन, मंदिर प्रवेश आणि कायदे मंडळातील सहभाग याद्वारे अस्पृश्यांना भौतिक सन्मान प्रदान करणारे सयाजीराव महाराज भारतातील पहिले प्रशासक ठरावे. अस्पृश्यांना कायमस्वरूपी त्यांच्या हक्काबाबत जागृत ठेवायचे असेल तर त्यांना शिक्षण देण्याची गरज ओळखून सयाजीरावांनी आपल्या संस्थानात 1882 साली अस्पृश्यांच्या शिक्षणाची सुरुवात केली. 1882 मध्ये महात्मा फुले हंटर कमिशन समोर शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणाची मागणी करत असताना त्याच वर्षी सयाजीरावांनी बडोदा संस्थानातील सोनगड येथे अस्पृश्य आदिवासींसाठी सरकारी खर्चाने शाळा आणि वसतिगृह सुरू केले. या शाळेत शिक्षणाबरोबरच शालेय साहित्यही मोफत दिले जात होते. पुढे 26 वर्षानंतर 1908 मध्ये याच धर्तीवर राजश्री शाहूंनी कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्य विद्यार्थ्यांना मिस क्लॉर्क हॉस्टेलच्या माध्यमातून वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली. 1892 मध्ये सयाजीरावांनी अमरेली प्रांतात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा यशस्वी केला. 1882 मध्ये बडोदा संस्थानात अस्पृश्यांच्या 2 शाळा कार्यरत होत्या. 1896 मध्ये सयाजीरावांच्या 1896 मध्ये अस्पृश्यांसाठीच्या शाळा 20 पर्यंत वाढल्या. 1906 मध्ये सयाजीरावांनी संपूर्ण बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. 1906-07 मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बडोदा सरकारकडून प्रति महिना 115 रुपये खर्च केले जात होते. 5 वर्षानंतर 24 सप्टेंबर 1911 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्य विद्यार्थ्यांना फी माफी करण्याचा निर्णय घेतला. शाहू महाराजांचा अस्पृश्योद्धाराच्या या कार्याची प्रेरणा सयाजीराव गायकवाड घेत होते. सयाजीरावांच्या या सर्व कामाचा परिणाम म्हणून 1940-41 मध्ये बडोदा संस्थानात मोफत शिक्षण घेणाऱ्या अस्पृश्य विद्यार्थ्यांची संख्या 20,807 पर्यंत वाढली. 1906 मध्ये सयाजीरावांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा संपूर्ण संस्थानात लागू केल्यानंतर अस्पृश्यांसह ब्राह्मणेतरांच्या शिक्षणाचे प्रमाण वेगाने वाढले. कायदा आणि अधिकाराच्या जोरावर बदल घडवण्या अगोदर समाजाची मानसिकता बदलण्याची सयाजीरावांचा प्रयत्न होता. याच भूमिकेतून सयाजीरावांनी 1939 पर्यंत अस्पृश्यांसाठीच्या शाळा आणि मिश्र शाळा या दोन्ही प्रकारच्या शाळा बडोद्यात चालू ठेवल्या. या उलट राजश्री शाहूंनी आपल्या धडाकेबाज स्वभावाला अनुसरून 30 सप्टेंबर 1919 ला कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद करून अस्पृश्य विद्यार्थ्यांबरोबर अस्पृश्य विद्यार्थ्यांना सहशिक्षण देण्याचा क्रांतिकारक हुकूम काढला. परंतु याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ होते हे लक्षात आल्यावर 28 ऑगस्ट 1921 रोजी या हुकुमात दुरुस्ती केली आणि अंमलबजावणी न झाल्यास शिक्षकांचा राजीनामा घेणे, त्यांची पेन्शन बंद करणे अशी कडक भूमिका घेतली. यामागे शाहू महाराजांची सयाजीरावांप्रमाणे अस्पृश्यता नष्ट करण्याची प्रचंड तळमळ आपल्याला दिसते. 1907-08 मध्ये सयाजीरावांनी अस्पृश्य मुलांच्या शाळांसाठी स्वतंत्र उपनिरीक्षक म्हणून आर्य समाजाचे महत्वपूर्ण प्रसारक पंडित आत्माराम यांची नेमणूक केली. 1930 मध्ये सयाजीरावांनी हिंदू महासभेच्या डॉक्टर मुंजे यांना
त्यांच्या अस्पृश्य निवारणाच्या कार्याला सहाय्य म्हणून 12,000 रुपयाची मदत केली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 3,40,00,000 अधिक करते. दुर्दैवाने जाती निर्मूलनासाठी अहोरात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करणाऱ्या पुरोगामी चळवळीला सयाजीरावांचे हे योगदान आजही माहीत नाही. अस्पृश्यांना केवळ साक्षर न करता त्यांना मिळालेल्या शिक्षणाचा योग्य वापर व्हावा या उद्देशाने सयाजीरावांनी अस्पृश्यांच्या वैचारिक प्रबोधनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. हे प्रयत्न करत असताना अस्पृश्यांना मिळालेल्या शिक्षणाच्या आधारे त्यांच्या धार्मिक व सामाजिक स्थितीच्या आकलनाच्या कक्षा वाढाव्यात यासाठी विविध व्याख्यानांचे आयोजन केले. ग्रंथ प्रकाशन तर प्रसंगी कायदे करण्यावर सयाजीरावांनी भर दिला. 1884 मध्ये फुल्यांच्या बडोदा भेटीत त्यांची समाज सुधारणेवरील 3 व्याख्याने सयाजीरावांनी आयोजित केली. या व्याख्यानाचे विषय अनुक्रमे दलित उद्धार, स्त्री स्वातंत्र्य आणि हिंदुस्थानातील शेतकरी असे होते. विविध नामांकित व्यक्तीच्या माध्यमातून संस्थानातील जनतेला अद्ययावत ज्ञान सातत्याने देण्याचा प्रयत्न सयाजीरावांनी केला. 1907 मध्ये विठ्ठलरामजी शिंदेनी बडोदा भेटीत सयाजीरावांनी त्यांच्या अस्पृश्योद्धार या विषयावर बडोद्याच्या न्याय मंदिराच्या दिवाणखान्यात एक व्याख्यान करले. नंतर हेच व्याख्यान बहिष्कृत भारत या स्वतंत्र पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले. सयाजीरावांनी या पुस्तकाच्या 1,000 प्रती विकत घेऊन बडोदा संस्थानात वाटल्या. पंडित सातवळेकर यांच्या स्पर्श या पुस्तकालाही सयाजीरावांनी आर्थिक मदत केली आहे. अस्पृश्यतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सयाजीरावांनी कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना प्रशासनात सामावून घेण्याचे धोरण ठेवले होते. सयाजीरावांनी बडोदा संस्थानात केलेल्या अस्पृश्योद्धाराच्या कामाचा परिणाम म्हणून महाराजांच्या कारकिर्दीत 1911 मध्ये शिक्षण खात्यात 200, लष्करामध्ये 19, म्युनिसिपालिटीत 10, पोलिसात 7, सर्वे खात्यात 3 आणि इतर 3 अशा एकंदर 242 अस्पृश्य व्यक्ती सरकारी नोकरीत होत्या. म्हणूनच त्यांचे समकालीन असणारे महात्मा गांधी यांनी 8 मार्च 1933 रोजी येरवडा सेंट्रल जेलमधून सयाजीरावांना पाठवलेल्या पत्रात लिहिले होते की महाराज, आपण बडोदा संस्थानात हरिजनसाठी शिक्षणाची दारं उघडली आणि अस्पृश्यतेचा कलंक कायद्याने पुसून या कामाची कायद्याने अंमलबजावणी केली. आपल्या या लोकोत्तर कामासाठीच आपण सर्वांहून अधिक अभिनंदनास पात्र आहात. हे कबूल करताना माझ्या मनात ते मात्र शंका नाही. सयाजीरावांच्या या कार्याचा विचार केला असता गांधींनी केलेले हे विधान अधिक बोलके आणि समर्पक वाटते. गुजरातमधील अत्यंत आपापली धार्मिक गृहवृत्ती आपल्या जातीतील पुरोहिताकडून करून घेत होते. या पुरोहितांना करोडा असे म्हणत. अस्पृश्य जातीच्या या पुजाऱ्यांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी ऑगस्ट 1913 मध्ये बरोडा पाठशाळेची सुरुवात केली. सयाजीरावांनी वेदाभ्यास हा सर्व जातींचा अधिकार आहे ही भूमिका घेऊन 7 मार्च 1915 रोजी अस्पृश्य व ब्राह्मणेतरांसाठी पहिली संस्कृत वेधशाळा सुरू केली. 1915 मध्ये महाराजांनी केलेल्या पुरोहित कायद्याद्वारे हिंदू धर्मातील सर्व जातींना पुरोहित परीक्षा पाहून ब्राह्मणांबरोबर पौराहित्य करण्याचा अधिकार महाराजांनी दिला. भारताच्या अस्पृश्यता निर्मूलन कार्याच्या इतिहासातील हा सर्वात क्रांतिकारक उपाय होता. आयुष्यभर तुलनात्मक अभ्यासाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातील व्यासंग वाढवलेल्या सयाजीरावांनी जातविषयक वैज्ञानिक संशोधनाला भक्कम पाठबळ दिले. वैज्ञानिक संशोधनाच्या माध्यमातून समाजाचे जातविषयक शास्त्रीय आकलन वाढवण्याच्या उद्देश या पाठबळामागे होता. 1906 ते 1911 या 4 वर्षासाठी सयाजीरावांनी श्रीधर व्यंकटेश केतकर यांना जातीवरच्या संशोधनासाठी शिष्यवृत्ती दिली. या शिष्यवृत्तीमुळे अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाला सादर केलेला द हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडिया या प्रबंधाला 1911 मध्ये कॉर्नेल विद्यापीठाने पीएचडी ही सर्वोच्च पदवी प्रदान केली. जातीवरचे भारतीयांनी केलेले हे पहिले संशोधन होते. याच नावाने 1909 मध्ये प्रकाशित झालेला हा प्रबंध जगभर गाजला. तर सयाजीरावांच्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना 1916 मध्ये बाबासाहेबांनी जातीवरचा त्यांचा कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनिसिस अँड डेव्हलपमेंट हा पहिला शोध निबंध सादर केला. भारतीय समाजातील अत्यंत संबोधल्या गेलेल्या समूहाला जाती व्यवस्थेने निर्माण केलेल्या अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागते. या समाज घटकावर होणारा अन्याय दूर करून त्यांना माणूस म्हणून समाजात
प्रतिष्ठा मिळावी यासाठी आधुनिक भारतात अनेक व्यक्तींनी आयुष्यभर प्रयत्न केले. सयाजीराव महाराजांनी आपल्या 64 वर्षाच्या कारकिर्दीत अस्पृश्योद्धाराचा महायज्ञ आपल्या संस्थानात राबवून भारतीय अस्पृश्योद्धार चळवळीचा पाया रचला. सयाजीरावांनी दिलेल्या खंबीर पाठबळामुळेच विठ्ठलरामजी शिंदे व बाबासाहेब आंबेडकर आपले अस्पृश्योन्नतीचे कार्य उभा करू शकले. परंतु सयाजीरावांकडून प्रेरणा, आर्थिक सहाय्य आणि पाठबळ घेऊन बाबासाहेबांच्या कार्याला भक्कम पार्श्वभूमी तयार केलेले विठ्ठलरामजी शिंदे सयाजीरावांप्रमाणेच दुर्लक्षित राहिले. भारतातील अस्पृश्योद्धाराच्या कार्याचा हा पूर्वार्ध समजून घेणे आपले इतिहासाचे सम्यक आकलन वाढवण्यास उपयुक्त ठरेल. सयाजीरावांच्या या कार्याप्रमाणेच अस्पृश्योद्धारासाठी विठ्ठलरामजी शिंदेनी महाराजांकडून प्रेरणा घेऊन केलेले अस्पृश्योद्धाराचे कार्य आजवर दुर्लक्षित राहिले. अस्पृश्योद्धार चळवळीचा विठ्ठलरामजी शिंदे रूपी पूर्वार्ध समजून घेणे आज अत्यावश्यक ठरते. विठ्ठलरामजी शिंदे यांचे शिक्षण गंगाराम भाऊ मस्के यांच्या डेक्कन मराठा असोसिएशन आणि सयाजीराव यांच्या दोघांच्या शिष्यवृत्तीवर झाले. ज्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनने पहिल्या टप्प्यात शिंदेना शिष्यवृत्ती दिली होती, त्या संस्थेला सयाजीरावांनी 1885 ते 1939 अशी 54 वर्ष अखंडपणे आर्थिक पाठबळ दिले. ही रक्कम 5,29,000 रुपये भरते. आजच्या रुपयाच्या मूल्यात या रकमेची कमीत कमी मूल्य 72 कोटी 45 लाखांहून अधिक होईल. सयाजीरावांच्या उदार आर्थिक पाठबळावर पुण्यात गंगाराम भाऊ म्हस्के यांनी स्थापन केलेल्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या स्कॉलरशिपवर शिकलेले भास्करराव जाधव, दाजीराव विचारे 1901 साली शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा बोर्डिंग या पहिल्या वसतिगृहाचे व्यवस्थापन पाहणारे जिवाजीराव सावंत, कोल्हापूर संस्थानातील पहिले मराठा वकील ज्यांची नेमणूक शाहू महाराजांनी न्यायाधीशपदी केली होती, ते खंडेराव बागल आणि पहिले छात्रगुरु सदाशिवराव पाटील बेनार्डीकर यांच्यासह 32 उच्च शिक्षित बहुजनांनी शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानात अतिशय महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. बाबासाहेबांप्रमाणेच अगदी पदवी शिक्षणापासून अप्रत्यक्षपणे महाराजांची मदत विठ्ठलरामजी शिंदेना मिळाली. परंतु गंगाराम भाऊ मस्केंची शिष्यवृत्ती पुरेशी नसल्याने BA पदवी शिक्षणा खर्चाच्या विवेचनात असणाऱ्या विठ्ठलरामजी शिंदेनी 1896 मध्ये लक्ष्मणराव माने व खासेराव जाधव यांच्या मदतीने सयाजीरावांची भेट घेतली. या भेटीत सयाजीरावांनी त्यांना दरमहा 25 रुपये स्कॉलरशिप मंजूर केली. ही स्कॉलरशिप देताना शिक्षण पूर्तीनंतर विठ्ठलरामजी शिंदेनी बडोद्यात नोकरी करावी अथवा स्कॉलरशिपची रक्कम परत करावी अशी अट त्यांना घालण्यात आली. सयाजीरावांनी विठ्ठलरामजी शिंदेना पदवी आणि LLB शिक्षणासाठी 5 वर्ष एकूण सुमारे 1500 रुपये मदत केली. यानंतर सयाजीरावांनी शिंदेना ऑक्सफर्ड येथील तुलनात्मक धर्म अभ्यासासाठी आधीची स्कॉलरशिप देताना घातलेली बडोद्यातील नोकरीविषयीची अट बाजूला ठेवून पुन्हा 1500 रुपये प्रवास खर्च दिला. यामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी जाणीवपूर्वक मनुष्यबळ तयार करण्याचा महाराजांचा उद्देश होता. महर्षी शिंदेप्रमाणेच ज्ञानकोशकार केतकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांनाही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बडोद्यात नोकरी न करण्याचा पर्याय स्वीकारण्याबरोबरच त्यांच्यावर झालेला शिक्षणाचा खर्च माफ करण्याचा उदारपणा महाराजांनी दाखवला होता. हेही आपल्याला विसरता येणार नाही. भारतात आल्यानंतर महाराजांच्या सूचनेनुसार ऑक्टोबर 1903 मध्ये शिंदेनी बडोद्यात सयाजीरावांची भेट घेतली. सयाजीरावांनी त्या भेटीत त्यांना बडोद्यातील अस्पृश्यांसाठीच्या शाळांची तपासणी करून त्यांना सूचना करण्यास सांगितली. त्यावेळी अस्पृश्य उद्धारासाठी सयाजीरावांनी राबवलेले शैक्षणिक उपक्रम पाहून ते इतके प्रभावित झाले की ब्राह्मो समाजाच्या कामाबरोबर त्यांनी देशपातळीवर अस्पृश्य उद्धाराची संस्थात्मक चळवळ उभी करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. संपूर्ण भारतात सर्वप्रथम विठ्ठलरामजी शिंदेनी अस्पृश्योद्धाराचे संस्थात्मक काम उभे केले. विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या अगोदर शिंदेनी देशपातळीवर सुरू केलेल्या या कार्यामागे सयाजीरावांची प्रेरणा होती. सयाजीरावांनी बडोद्यात अगदी 1882 पासून सुरू केलेले काम अभ्यासण्याची संधी महर्षी शिंदेना 1903 मध्ये मिळाली. हा अनुभव त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देणारा ठरला. एका अर्थाने विठ्ठलरामजी शिंदे यांच्या जीवनातील हा सर्वात महत्वाचा टर्निंग पॉइंट होता. शिंदे यांनी केलेल्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या ऐतिहासिक कार्याची प्रेरणा सयाजीराव हेच होते. याचा पुरावा शिंदेच्या आत्मचरित्रात आपल्याला मिळतो.
विठ्ठलरामजी शिंदेच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याला सयाजीरावांनी सातत्याने सक्रिय पाठिंबा दिला. 1904 मध्ये मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव. याच परिषदेत रामकृष्ण भांडारकरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या धर्म परिषदेसाठी विठ्ठलरामजी शिंदेनी सयाजीरावांना आमंत्रित केले. विठ्ठलरामजी शिंदेनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेला देखील सयाजीरावांनी सातत्याने खंबीर पाठराखण केली. सप्टेंबर 1909 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या पुणे शाखेच्या शाळांच्या बक्षीस समारंभाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेल्या सयाजीरावांनी या संस्थेला 1 लाख रुपयाची देणगी दिली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 27,72,000 रुपयेहून अधिक भरते. या कार्यानंतर पुणे येथील महार समाजाचे प्रमुख पुढारी रावबहादूर शिवराम जनाबा कांबळे व श्रीपतराव थोरात या दोघांना सयाजीरावांनी बडोद्यास खास आमंत्रित केले. बडोदा भेटीवेळी त्यांचा योग्य सत्कार करून राजमहालात सयाजीरावांनी त्यांच्यासोबत सहभोजन केले. सयाजीरावांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या वसतिगृहातील रावबहादूर भटकर नावाच्या महार विद्यार्थ्याला मॅट्रिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कॉलेजातील पुढील शिक्षणासाठी दरमहा 25 रुपये स्कॉलरशिप दिली. विठ्ठलरामजी शिंदेच्या अस्पृश्योद्धाराच्या संस्थात्मक कार्याला सयाजीरावांचा असलेला भक्कम पाठिंबा यातून अधोरेखित होतो. 18 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबई येथील डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या वर्धापन समारंभाचे अध्यक्ष सयाजीराव होते. यावेळी महाराजांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनला 2,000 रुपयाची देणगी दिली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 55,45,000 अधिक भरते. या देणगीच्या व्याजातून डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या शाळातील विद्यार्थ्यांना दामाजीराव गायकवाड स्कॉलरशिप फंड या नावाने शिष्यवृत्ती चालू केली. विठ्ठलरामजी शिंदेच्या अस्पृश्योद्धारांच्या संस्थात्मक कार्याला सयाजीरावांचा असलेला भक्कम पाठिंबा यातून अधोरेखित होतो. 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताचा सामाजिक राजकीय परिवर्तनाची भूमिका बजावली. 1915 मध्ये आफ्रिकेतून भारतात आलेल्या महात्मा गांधींनी काँग्रेसच्या माध्यमातून अस्पृश्यता निवारणासाठी महत्वपूर्ण कार्य केले हे आपण जाणतोच. परंतु महात्मा गांधींच्या या प्रयत्नांना पूरक पार्श्वभूमी विठ्ठलरामजी शिंदेनी आधीच तयार करून ठेवली होती. राष्ट्रीय काँग्रेसने अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न हाती घ्यावा यासाठी विठ्ठलरामजी शिंदेनी 1907 पासून राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ठराव मांडण्याचा प्रयत्न केला होता. 1907 ते 1917 या 10 वर्षातील शिंदेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर 1917च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करण्यात आला. राष्ट्रीय काँग्रेसने अस्पृश्यता निवारणाचे कार्य हाती घ्यावे यासाठी तब्बल 10 वर्षे विठ्ठलरामजी शिंदेनी केलेल्या धडपडीचेच हे फलित होते. 1918 रोजी विठ्ठलरामजी शिंदेनी मुंबई येथे भरवलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव होते. या परिषदेत विठ्ठलरामजी शिंदेनी भारतातील पहिला अस्पृश्यता निवारण ठराव मांडला. या ठरावावर उपस्थित मान्यवरांपैकी 100हून अधिक लोकांनी सह्या केल्या. त्यामध्ये पहिली सही करणारे व्यक्ती सयाजीराव होते. टिळक लिखित गीता रहस्य ग्रंथाची चिकित्सा करताना या ग्रंथात टिळकांनी मांडलेली जातीविषयक भूमिका अत्यंत मागासलेली असल्याचे मत सयाजीरावांनी स्पष्टपणे नोंदवले आहे. गीता रहस्य या ग्रंथाची मर्यादा सांगणारे व एवढे परखड भाष्य करणारे सयाजीराव गायकवाड हे एकमेव आहेत. महाराज प्रत्यक्ष करण्याची सुरुवात स्वतःपासून आणि राजवाड्यापासून करत होते. याचे एक महत्वाचे उदाहरण म्हणजे त्यांची कन्या इंदिरा राजे. त्यांनी स्वतः ठरवून केलेला मराठा आणि आदिवासी विवाह. महाराष्ट्राला शाहू महाराजांच्या प्रेरणेने शाहू महाराजांच्या जन्मघरातील चुलत बहिणीचा इंदोरच्या होळकरांबरोबर 1924 मध्ये झालेला मराठा धनगर विवाह माहित आहे. परंतु त्या अगोदर 11 वर्ष 1913ला झालेला राजघराण्यातील पहिला मराठा आदिवासी विवाह महाराष्ट्राला माहित नाही. असा विवाह सयाजीराव महाराजांची कन्या इंदिरा राजे यांनी कूचबिहार
या आदिवासी संस्थानातील राजकुमार जितेंद्र नारायण यांच्याशी स्वतः ठरवून केला. विशेष म्हणजे सयाजीरावांनी ग्वाल्हेरच्या माधवराव शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह ठरवला. असे असतानाही सयाजीराव या विवाहात स्वतःची प्रतिष्ठा आडवी न येऊ देता खंबीरपणे मुलीच्या पाठीशी उभे राहिले. आजच्या ऑनर किलिंगच्या जमान्यात तर तथाकथित खोटी जात प्रतिष्ठा जपणाऱ्या भारतीय समाजाला महाराजांच्या या कृतीतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. भारतातील अस्पृश्योद्धाराच्या चळवळीतील मंदिर प्रवेशाचे स्थान अनन्यसाधारण आहे. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील 1927 चे पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथील अंबाबाई मंदिर, 1929 चे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पर्वती टेकडी आणि 1930 चे काळाराम मंदिर प्रवेश ही आंदोलने महाराष्ट्रभर गाजली. परंतु 1924 मध्ये त्रावणकोर संस्थानातील वाकोम येथे विठ्ठलरामजी शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाबाबत पुरोगामी महाराष्ट्र अज्ञानी राहिला. याउलट सयाजीरावांनी 1883 मध्येच आपले खासगी खंडेरायाचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. 1925 मध्ये सयाजीरावांनी अमरेली येथील सार्वजनिक मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. 1932 मध्ये सयाजीरावांनी कोणत्याही आंदोलनाशिवाय बडोदा संस्थानातील सर्व सरकारी मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. मंदिर प्रवेशाचा हा अज्ञात इतिहास आजच्या समाजाने समजून घेतला तर अस्पृश्यता निर्मूलन चळवळीविषयीचे आकलन अधिक परिपूर्ण होण्यास मदत होईल. कोणत्याही आंदोलनाशिवाय जनतेला मंदिर प्रवेशाचा हक्क बहाल करणाऱ्या सयाजीरावांनी सातत्याने आपल्या भाषणांमधून धर्म आणि जात यांच्या वस्तुनिष्ठ आकलनाची आवश्यकता स्पष्ट केली आहे. जाती संदर्भातील अनेक ग्रंथाचे अनुवाद व स्वतंत्र ग्रंथलेखन यासाठी अगदी 1895 पासून सयाजीराव प्रयत्नशील होते. याबाबत विठ्ठलरामजी शिंदेनी नोंदवलेली एक आठवण खूपच बोलकी आहे. शिंदे म्हणतात, आर्य द्रविडवाद या संशोधन विषयाकडे माझे लक्ष होते. इंदोर, बडोदा वगैरे संस्थानातून आणि म्हैसूर वगैरेच्या युनिव्हर्सिट्यांतून कागदपत्रांचा पुरावा मिळवून हिंदुस्थानाच्या पुरातन इतिहासाची सामग्री मिळवण्याचा प्रयत्न चालला होता. त्यावेळी बडोदा येथे एक साहित्य संमेलन झाले. त्याला हजर राहून श्रीमंत सयाजीरावांची मी प्रत्यक्ष भेट घेतली. मी बडोद्यास कायमचा जाऊन राहत असेल तर बडोद्याची मोठी सेंट्रल लायब्ररीज हवे तर संस्थांचे सर्व जुने नवे कागदपत्र शोधून पाहण्याचा पूर्ण अधिकार महाराजांनी मला देऊ केला. भारतात तोपर्यंत जाती प्रश्नावर फारसे संशोधन झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर जातीसारख्या महत्वाच्या प्रश्नावर संशोधन करू पाहणाऱ्या शिंदेना संपूर्ण सहकार्याच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे सयाजीरावांचे धोरण आज स्वतःला संशोधनाची केंद्रे संबोधणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या मराठी ज्ञानकोशासाठी 1923 मध्ये लिहिलेली अस्पृश्यता निवारणाचा भारतीय इतिहास ही नोंद विठ्ठलरामजी शिंदेचे अत्यंत महत्वाचे लेखन आहे. या नोंदीत त्यांनी संपूर्ण भारतातील अस्पृश्यांच्या खाणीसुमारीचा आधार घेऊन आधुनिक काळातील अस्पृश्यता उद्धाराची पूर्वपीठिका वस्तुनिष्ठपणे मांडली आहे. या नोंदीत भारतातील अस्पृश्योद्धाराच्या कामाचा इतिहास सांगताना शिंदेनी महात्मा फुले, शशीपाद बंडोपाध्याय यांच्यानंतर तिसरा क्रमांक सयाजीराव महाराज यांना दिला होता. हा क्रमांक कालानुक्रम होता. ही दखल घेत असताना सयाजीरावांच्या कार्याचा परिणामकारकतेबाबत शिंदे म्हणतात, कार्याच्या प्रमाणाच्या व सिद्धाच्या दृष्टीने पाहताना वरील दोघांपेक्षा महाराजांचे काम इतके विस्तीर्ण व परिणामकारक झाले आहे की या तिघांच्या कार्याची तुलना करणेच व्यर्थ आहे. भारतातील अस्पृश्यता निवारणाविषयी कार्याला सयाजीरावांनी वेळोवेळी केलेली मदतीविषयी शिंदे कृतज्ञ होते. सयाजीरावांनी स्वतःच्या संस्थानात अस्पृश्यता निवारणासाठी केलेले प्रयत्न आणि भारतभरातील व्यक्ती आणि संस्थांना केलेले सहाय्य याचे महत्व विठ्ठलरामजी शिंदेनी आपल्या नोंदीत अचूकरित्या अधोरेखित केले आहे. सयाजीरावांच्या अस्पृश्यता निवारण कार्याच्या गौरवार्थ 1921 मध्ये परोपकारी सभा व आर्य समाजाने अस्पृश्यांसाठीच्या कार्यासाठी सयाजीरावांना पतित पावन ही पदवी दिली. 9 फेब्रुवारी 1933 रोजी बडोदा येथे म्युनिसिपालिटीतर्फे देण्यात आलेल्या मानपत्र समारंभात सयाजीरावांनी अस्पृश्यतेची उन्नती
उत्पत्ती व तिचे स्वरूप यावर भाषण केले. 1937 मध्ये लंडन मधून प्रकाशित झालेला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने सयाजीराव महाराजांच्या हयातीत प्रकाशित केलेल्या चरित्र ग्रंथाचे लेखक स्टेनले राईस यांनी हिंदू कास्टम अँड देअर ओरिजिन्स या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सयाजीरावांनी अस्पृश्यतेला आपल्या प्रगतीच्या इतिहासावरील डाग असे म्हटले आहे. राईस यांनी हा ग्रंथ महाराजांना अर्पण केला. आपल्या कारकिर्दीत सयाजीरावांनी केलेल्या अस्पृश्योद्धराच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला हा अनोखा सन्मान होता. अस्पृश्योद्धरासाठी राबणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांप्रमाणेच विठ्ठलरामजी शिंदे यांच्या एकूण सार्वजनिक जीवनात सयाजीरावांनी केलेली पाठराखण ही वटवृक्षाच्या आश्वासक सावलीसारखी होती. सयाजीरावांचे स्वतःच्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करताना विठ्ठलरामजी शिंदे म्हणतात, मी महाराजांकडून उपयुक्त झालेला मनुष्य आहे. आजकाल भरतखंडात अस्पृश्यता निवारणार्थ चळवळ देशभर फोफावली आहे. तिची पाळंमुळं आणि धुरा महाराजांच्याच खांद्यावर आहे. अस्पृश्य उद्धाराची हिंदुस्थानातील मुहूर्तमेढ या खंबीर पुरुषाने धडशासरशी जिरवली, तिचा पुढे विस्तार होत गेला. सयाजीरावांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्यामुळेच विठ्ठलरामजी शिंदे आपले अस्पृश्यता निवारणासाठीचे संस्थात्मक कार्य उभा करू शकले. त्यामुळेच 1933 मध्ये विठ्ठलरामजी शिंदेनी स्वतःचा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न सयाजीरावांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला. सयाजीराव आणि महर्षी शिंदे यांच्या इतके अस्पृश्य उद्धाराचे काम भारतात दुसऱ्या कोणाकडून झालेले नाही, परंतु अस्पृश्यता उद्धाराच्या इतिहासाने आज या दोघांबाबत मौन बाळगले आहे. महात्मा फुल्यांपासून भारतीय समाजाला हजारो तुकड्यांमध्ये विभागणाऱ्या जाती व्यवस्थेची गंभीर चिकित्सा सुरू झाली, परंतु जाती व्यवस्थेचा उगम आणि विकास यांचा शास्त्रीय अभ्यासाला संस्थात्मक पाठबळ देणारा आधुनिक भारतातील पहिला प्रशासक सयाजीराव. हा इतिहास गेल्या 70 वर्षात जातीच्या समाजशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या एकाही अभ्यासकाच्या चर्चेत उझरता सुद्धा आलेला नाही. परंतु जाती संस्थेच्या उच्चाटनाबरोबरच तिच्या शास्त्रीय अभ्यासाला सयाजीरावांचे काय योगदान होते हे केतकरांच्या संदर्भाने समजून घेणे उपयुक्त ठरेल. महाराजांनी जात साक्षरतेसाठी केलेल्या प्रयत्नामध्ये जातीबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती हिंदू धर्मातील भाषांतरित करून हिंदू धर्मग्रंथ भाषांतरित करून प्रकाशित करणे, जातीवरच्या वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे, याचबरोबर जातीबद्दलची सांख्यिकीय माहिती एकत्रित करून प्रकाशित करणे अशा सर्व प्रयत्नांचा समावेश होता. 1928 मध्ये बडोदा संस्थानकडून प्रकाशित करण्यात आलेला ग्लोसरी ऑफ कास्ट टाइप्स अँड रेसेस इन द बडोदा स्टेट हा ग्रंथ देखील जात साक्षरतेच्या प्रयत्नाचाच एक भाग होता. 1909 चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले मुंबईचे KR कीर्तीकर हे पहिले ब्राह्मणेतर अध्यक्ष होते. ही किमया केवळ सयाजीरावांमुळेच घडून आली. जाती संस्थेवरील जगातील पहिला PhD प्रबंध सादर करणाऱ्या श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या संशोधनातील सयाजीरावांचे योगदान जाणून घेणे हे नवे ज्ञान मिळवल्याचा आनंद देणारे ठरेल. महाविद्यालयीन शिक्षणानंतर सयाजीरावांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या जोरावर केतकर जातीवरच्या समाजशास्त्रीय संशोधनासाठी अमेरिकेला गेले. ही अमेरिकेवरील केतकरांच्या आयुष्याला निर्णायक वळण देणारी ठरली. अमेरिकेतील जातीवरील समाजशास्त्र संशोधनासाठी सयाजीरावांनी केतकरांना दिलेली शिष्यवृत्ती 1906 ते 1909 अशी 3 वर्षे होती. परंतु या 3 वर्षात केतकरांचे संशोधन पूर्ण झाले नाही. केतकरांच्या PhD गायच्या शिफारसीवरून महाराजांनी प्रशासकीय नियमांना मुरड घालत ही शिष्यवृत्ती 1 वर्ष वाढवून दिली. त्यामुळे केतकर 1906 ते 1910 अशी सलग 4 वर्ष शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकले. सयाजीरावांनी श्रीधर व्यंकटेश केतकर यांना दिलेली ही शिष्यवृत्ती जातीवरच्या संशोधनासाठी पहिली शिष्यवृत्ती आहे. बडोदा संस्थानच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठराविक वर्ष बडोद्यात नोकरी करणे बंधनकारक असते. असे नियम अमेरिकेतून परतल्यानंतर
या नियमानुसार अमेरिकेतून परतल्यानंतर केतकरांना सयाजीरावांनी बडोदा कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी देऊ केली, परंतु हे नोकरी केतकरांनी नाकारली. केतकरांच्या जातीवरचे हे संशोधन आजही समाजशास्त्रातील पहिले म्हणूनच पथदर्शी मानले जाते. पुढे बाबासाहेबांनी 1916 मध्ये जातीच्या उत्पत्तीवरील जो निबंध अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात सादर केला, त्यातही एक केतकरांच्या या संशोधनाचा आधार घेतला आहे. केतकरांची जात म्हणजे बंदिस्त वर्ग ही व्याख्या बाबासाहेबांनी त्यांच्या अस्पृश्यता निर्मूलनासाठीच्या संशोधनात प्रमाण म्हणून स्वीकारली होती. महाराष्ट्राबरोबरच जगभरातील जातविषयक चर्चा विश्वाला जे संशोधन उपयुक्त ठरले ते सयाजीरावांच्या पाठबळामुळे शक्य झाले होते. केतकरांना सयाजीरावांनी दिलेली शिष्यवृत्ती ही खऱ्या अर्थाने भारताच्या बौद्धिक विश्वाला दिलेली देणगी आहे. याचबरोबर सयाजीरावांनी केतकरांच्या ज्ञानकोशाला भारतीय जनतेची साक्षरता वाढवण्यासाठी प्रयत्नांचा भाग म्हणून कर्तव्य भावनेने मदत केली होती. विशेष म्हणजे शिष्यवृत्ती देऊनही बडोद्यात नोकरी न करण्याचा केतकरांच्या निर्णयानंतर सुद्धा पुढे सयाजीरावांनी त्यांनी तयार केलेल्या ज्ञानकोशाला आर्थिक पाठबळ दिले. ही बाब कोणताही पूर्वग्रह न ठेवता समाजोपयोगी कामाच्या मागे उभे राहण्याची सयाजीरावांची विशाल दृष्टी दर्शवते. जातीवरचे वस्तुनिष्ठ संशोधन हे जातीयांताचा कार्यक्रम तयार करण्यासाठी बाबासाहेबांसह संपूर्ण महाराष्ट्राला उपयुक्त ठरले. तर ज्ञानकोशासाठी केलेली मदत मराठी भाषेला ज्ञान भाषा म्हणून श्रीमंत करून गेली. केतकरांच्या या माध्यमातून बडोद्याची ही सयाजी ऊर्जा महाराष्ट्राला बलशाली करण्यास उपयुक्त ठरली. 1923 मध्ये बडोद्यात केलेल्या भाषणात सयाजीराव म्हणतात, आम्ही अस्पृश्य बांधवांना समता आणि बंधुता ही मानवी मूल्ये नाकारत आहोत. महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांची माणसे या सामाजिक प्रश्नासाठी फार मोठे काम करत आहेत. जर आम्ही महात्मा गांधींचा सल्ला आणि मार्गदर्शन याचे अनुकरण केले नाही तर आपणास फार मोठ्या पश्चातापास सामोरे जावे लागेल. ज्या काळात गांधीजींचे नाव उच्चारणे हा गुन्हा ठरत होता, त्या काळात सयाजीरावांनी जाहीर भाषणात गांधींचे अनुकरण करण्याचा सल्ला जनतेला दिला होता. ही बाब स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना म्हणून विचारात घ्यावी लागते. या भाषणामुळे ब्रिटिश सरकारच्या गोटात खळबळ उडाल्यानंतर गांधींच्या अस्पृश्य उद्धाराच्या कार्याची आपण स्तुती केल्याचा खुलासा महाराजांनी केला. स्वातंत्र्यपूर्वकालीन अस्पृश्यांच्या राजकीय अधिकार विषयक चर्चेत गांधी आंबेडकर पुणे कराराचे महत्व अनन्यसाधारण आहे. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील स्वतंत्र मतधार संघाबाबतचा वादासंदर्भात 22 सप्टेंबर 1932 रोजी टाटा सन्स अँड कंपनीच्या नवरोजी यांना लिहिलेल्या पत्रात सयाजीराव म्हणतात, तुमची तार मिळाली. मला वाटते की तथाकथित उच्च हिंदू त्यांनी वागायला हवे तसे वागत नाही. त्यांनी अस्पृश्यता पूर्णपणे दूर केली पाहिजे. हिंदुत्वामध्ये दुही टाळायची असेल तर सर्व जातीतील लोकांना समान संधी द्यायला हवी. डॉक्टर आंबेडकरांची समजूत घालू शकलो नाही याचा खेद वाटतो. श्री गांधी यांना उपोषणाचा आग्रह धरू नये. त्यांच्या त्यागामुळे काहीही साध्य होणार नाही. सयाजीरावांच्या या पत्रातून गांधी आंबेडकर संघर्षात महाराजांची भूमिका किती सुस्पष्ट होती आणि जातीय विषमता अंताबाबत त्यांची भूमिका किती व्यापक होती हे स्पष्ट होते. अशीच भूमिका सयाजीरावांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासंदर्भात बजावली होती. मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या भीमरावांना सोबत घेऊन यांनी मुंबईत सयाजीरावांना भेटले. यावेळी महाराजांनी बुद्धीने चलाख असणाऱ्या भीमरावांना पुढील शिक्षणासाठी बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मंजूर केली. भीमरावांना शिष्यवृत्ती देण्यापाठीमागची आपली भूमिका स्पष्ट करताना या भेटीवेळी सयाजीराव म्हणतात, शिक्षण संपादन केल्यानंतर तुम्ही आपल्या जातीच्या व विद्येत मागे पडलेल्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याची कामगिरी हाती घेतली पाहिजे. आम्ही बडोद्यात हे कार्य सुरू केले आहे. त्या कार्यापित्यर्थ तुम्ही आपल्या शिक्षणाचा ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. महाराजांच्या आज्ञेनुसार पुढील शिक्षणास तयार झालेल्या भीमरावांना पदवी शिक्षणासाठी 1908 ते 1913 अशी 5 वर्षासाठी दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. पदवी शिक्षणानंतर शिष्यवृत्तीच्या करारानुसार डॉक्टर आंबेडकरांना 1913 मध्ये बडोद्यात नोकरीसाठी गेले.
महिना 75 रुपयावर लष्करात नोकरी नोकरी करू लागले. परंतु आठवड्याभरातच वडील आजारी असल्याची तार आल्याने बाबासाहेब मुंबईला परत आले. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि सुंदर हस्ताक्षर पाहून महाराज म्हणाले, तुला पुढे कोणत्या विषयाचा अभ्यास करावासा वाटतो? अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी तुला पाठवण्याचा माझा विचार आहे. भीमरावांनी महाराजांच्या सांगण्यावरून बडोद्यास अर्ज केला. विद्यार्थी परदेशात शिकायला जायचे तेव्हा बडोदा सरकार अटीचे बंद पत्र लिहून घेत असत. याशिवाय बडोदावासीय माणसांचे हमीपत्र द्यावे लागत होते आणि शिष्यवृत्तीची सर्व रक्कम फिटेपर्यंत संस्थानामध्ये नोकरी करावी लागत होती. हमीपत्रासाठी भीमरावांना बडोदावासीय इसम न मिळाल्याने महाराजांनी त्यांना सूट दिली. करारपत्रावर 2 साक्षीदारांनी सह्या केल्या आणि 1916 पर्यंत ही शिष्यवृत्ती मंजूर केली. 1915 कोलंबिया विद्यापीठातून भीमराव MA पास झाले. त्यानंतर अर्थशास्त्रातून द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी हा प्रबंध पूर्ण करून PhD ही पदवी प्राप्त केली. 1924 मध्ये हा प्रबंध विस्तृत स्वरूपात लंडन मधून प्रकाशित झाला. हा ग्रंथ बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाड यांना अर्पण केला. त्यासाठी महाराजांकडे आणखी 2 वर्ष शिष्यवृत्ती वाढवण्यासंदर्भात अर्ज केला असता दिवाणांनी प्रशासकीय कारण पुढे करून शिष्यवृत्ती नाकारली. पण महाराजांनी आणखी 1 वर्ष शिष्यवृत्ती चालू ठेवण्याचा हुकूम केला. बडोदा सरकारच्या नियमाप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला एकदा शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल हा नियम मोडून महाराजांनी 3 वेळा आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली. भीमरावांना SSC आणि बॅरिस्टर दोन्ही विषयाचा अभ्यास सुरू केला. वेळेअभावी त्यांना भारतात परतावे लागले. अशा प्रकारे 1908 ते 1917 अशी सलग 9 वर्ष सयाजीरावांनी बाबासाहेबांना पदवी आणि अमेरिका इंग्लंडमधील उच्च शिक्षणासाठी सुमारे 20,000 रुपये शिष्यवृत्ती दिली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम अंदाजे 90 लाखहून अधिक ठरते. इंग्लंडमधील उच्च शिक्षणानंतर बाबासाहेब कैसरे हिंद बोटीने आधी परतले. त्यांचा मौलिक ग्रंथसंग्रह थॉमस कुक अँड कंपनीतर्फे वेगळ्या बोटीने मागून येत असताना भूमध्य समुद्रामध्ये बोटीचा अपघात झाला. यावेळी सयाजीरावांनी नुकसान भरपाई म्हणून 500 रुपयाची मदत बाबासाहेबांना न मागता दिली आणि विमा कंपनीकडून 400 रुपये मिळाले. महाराजांनी दिलेली मदत ही विमा कंपनीपेक्षा अधिक होती. यावरून सयाजीरावांचे बाबासाहेब विषयीचे आपुलकी यातून व्यक्त होते. खास भीमरावांसाठी सयाजीरावांनी हा नियम केला होता. 1917 मध्ये अर्थमंत्री म्हणून भीमरावांची नेमणूक केली. बडोद्यात नोकरीसाठी आलेल्या भीमरावांची सयाजीरावांनी सुरुवातीला सरकारी अतिथीगृहात वास्तव्याची व्यवस्था केली. त्यानंतर भीमरावांसाठी स्वतंत्र बंगला बांधण्याचा निर्णय घेऊन महाराजांनी या बंगल्यासाठीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तात्काळ सादर करण्याचे आदेश दिवाणांना दिले. महाराजांनी बाबासाहेबांची बडोद्यात घेतलेल्या काळजीचा हा आजवर दुर्लक्षित राहिलेला महत्वपूर्ण पुरावा आहे. परंतु सहकार्यांच्या असहकार आणि दुर्वर्तनामुळे भीमराव बडोद्याची नोकरी सोडून मुंबईला परतले. बडोदा संस्थानच्या नियमानुसार शिष्यवृत्ती प्राप्त व्यक्तीने संस्थानात नोकरी करणे अनिवार्य होते. परंतु महाराजांनी यामध्ये सुद्धा आंबेडकरांना सूट दिली. 1931 मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेतील अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेबांचे विद्वत्तापूर्ण भाषण ऐकल्यानंतर खुश होऊन महाराजांनी लंडनच्या हॅन्स क्रिसेंट हॉटेलमध्ये बाबासाहेबांना पार्टी दिली. त्या पार्टीत सयाजीरावांनी इतर मान्यवरांसमोर बाबासाहेबांचे पूर्वायुष्य व विद्वत्ता विशद करणारे भाषण केले. यावेळी बाबासाहेबांनी केलेल्या आव्हानानुसार उपस्थित मान्यवरांनी अस्पृश्योद्धाराच्या कामाला महाराजांच्या 150 पाऊंडांसह एकूण 1335 पाऊंडांची आर्थिक मदत केली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 4,44,00,000 अधिक ठरते. बाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णायक टप्प्यावर महाराजांनी वेळोवेळी त्यांना आर्थिक सहाय्य केले. महाराजांनी बाबासाहेबांना आयुष्यभर केलेली आर्थिक मदत आजच्या रुपयाच्या मूल्यात 4,94,00,000 अधिक ठरते. 1936 मध्ये पुण्यातील अहिल्याश्रम भेटीवेळी केलेल्या भाषणात बाबासाहेबांना केलेल्या या मदतीविषयी बोलताना सयाजीराव म्हणतात,
डॉक्टर आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली. त्यांना अमेरिकेत उच्च शिक्षण माझ्या खर्चाने दिले. ही गोष्ट खरी आहे. शिक्षण घेऊन परत आल्यानंतर त्यांना मी बडोद्यात नोकरी दिली, परंतु त्यांना राहाव्यास घरासंबंधी अडचण आल्यामुळे ते मुंबईला गेले. ते गेले त्यामुळे आमचा रोष नाही. रोष न होता आम्हास एक प्रकारे आनंद झाला, कारण त्यांना शिकवण्याचा आमचा मुख्य हेतू त्यांनी शहाणे होऊन आपल्या समाजाच्या उद्धाराचे कार्य करावे हाच होता. हे काम त्यांनी हाती घेतलेले पाहून आमचा हेतू सफल झाला असे आम्हास वाटते. बाबासाहेबांना बुद्धाचा पहिला परिचय करून देणारे केळुस्कर लिखित बुद्धचरित्र 1898 मध्ये सयाजीरावांनी प्रकाशित केले. या पुस्तकाचे बाबासाहेबांच्या वैचारिक जीवनातील आणि धर्मांतराच्या निर्णयातील स्थान निर्णायक होते. स्वतःच्या आयुष्याबरोबरच भारताच्या उभारणीतील सयाजीरावांचे स्थान अधोरेखित करताना 1939 मध्ये जनता वृत्तपत्रातील महाराजांवरील मृत्यूलेखात बाबासाहेब लिहितात, महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक फार मोठी हानी आहे. त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी दुसऱ्या कोणीही कार्य केले नाही. या मृत्यूलेखात बाबासाहेबांनी बडोद्यातील सुधारणा कायद्यांची तुलना युरोप अमेरिकेतील प्रगत कायद्यांशी करून बडोद्यातील कायदे हे या प्रगत राष्ट्रांतील कायद्यांपेक्षा पुढरलेले असल्याचा निष्कर्ष बाबासाहेबांनी काढला आहे. पुरोहित कायदा, हिंदू स्त्रियांच्या संपत्तीतील हक्क कायदा अशा अनेक जगातील एकमेव आणि सर्वप्रथम कायद्यांची ओळख आंबेडकरांना बडोद्यातच झाली. घटना समितीचे सदस्य म्हणून काम करताना बाबासाहेबांसमोर त्या पुरोगामी कायद्यांचा नमुना उपलब्ध होता. जगभरातील प्रगत राज्यघटनांबरोबरच सयाजीरावांच्या कायद्यांनी राज्यघटनेला नवीन ऊर्जा पुरवली. बाबासाहेबांच्या जडणघडणीतील बडोदा अध्यायाचे योगदान दुर्लक्षित राहिले आहे. एक महान भूमिपुत्र म्हणून बाबासाहेबांचा विचार करताना महाराजा सयाजीराव गायकवाड यांना वगळून पुढे जाता येणार नाही. महाराजांच्या निधनानंतर महाराजांचे नातू आणि बडोद्याचे उत्तराधिकारी प्रतापसिंग महाराजांना बाबासाहेबांनी पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी महाराजांचे चरित्र लिहिण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही बाब सयाजीरावांची आंबेडकरांच्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करते. 1927 नंतर डॉक्टर आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब ही ओळख निर्माण झाली. क्रांतिकारक लोकनायक म्हणून ओळख निर्माण झाली. यामुळे बाबासाहेबांना अमेरिकेला पाठवण्याचा सयाजीरावांचा निर्णय सर्वाधिक कारणीभूत होता. म्हणून भीमराव ते डॉक्टर बाबासाहेब या क्रांती पर्वाचे सूत्रधार म्हणून सयाजीरावांना सलाम करणे कृतज्ञतेचे. भारतात ज्यावेळी राजकीय स्वातंत्र्याचा प्रश्न राष्ट्रीय चळवळीच्या केंद्रस्थानी होता, त्यावेळी त्यासोबतच अस्पृश्यता निवारण हा विषय हाताळणारे सयाजीराव महाराज पहिले प्रशासक ठरतात. 20व्या शतकाच्या आरंभी 110 वर्षापूर्वी अस्पृश्यतेसारख्या अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नावर सयाजीरावांनी इंग्रजीत गंभीर लेखन करावे ही आज अविश्वसनीय वाटणारी गोष्ट आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या 1936 मधील एनिहिलेशन ऑफ कास्ट या जगप्रसिद्ध भाषण निबंधाची पूर्वतयारी ठरणारा सयाजीरावांचा द डिप्रेस्ड क्लासेस हा ऐतिहासिक इंग्रजी निबंध 1909 मध्ये द इंडियन रिव्ह्यू या मासिकाच्या अंकात प्रसिद्ध झाला. त्यावेळी बाबासाहेब पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होते. हा लेख म्हणजे आधुनिक भारतातील अस्पृश्यता निर्मूलनाचा पायाभूत दस्तऐवज आणि समतावादी जातीय ऐक्याचा जाहीरनामा आहे. सयाजीरावांनी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिलेला हा लेख जातीच्या प्रश्नाचे महाराजांचे वैज्ञानिक आकलन स्पष्ट करणार आहोत. या निबंधाची आपण पुढे सविस्तर चर्चा करणार आहोत. भारतातील समाजशास्त्र विभाग 1918 मध्ये मुंबई विद्यापीठाने सर्वप्रथम सुरू केला. समाजशास्त्र ही ज्ञान शाखा भारतातील पदवी अभ्यासक्रमात प्रविष्ट होण्या अगोदर 9 वर्ष एक देशी राजा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून असा निबंध लिहितो, हेच मुळात अलौकिक काम आहे. जगातील 8व्या क्रमांकाच्या श्रीमंतीचा उपभोग प्रचंड दातृत्वासाठी करणारा आणि जनकल्याणातच आपला मोक्ष शोधणारा हा प्रज्ञावंत राजा आपल्या प्रशासनात अस्पृश्यता निर्मूलनाच्या कायद्याची अंमलबजावणी करणारा पहिला प्रशासक ठरतो. या निबंधात
जातीचा प्रश्न सोडवला नाही तर ती भारतासाठी राष्ट्रीय आत्महत्या असेल, असा इशारा सयाजीरावांनी कृती आणि प्रबोधनाच्या संतुलित समन्वयातून जात साक्षरतेचा महाप्रयोग आपल्या संस्थानात राबवला. भारतातील राजांची स्थिर झालेली प्रतिमा विचारात घेता हा निबंध सयाजीरावांच्या दरबारातील एखाद्या विद्वानाने लिहिला असावा असेच वाटेल. कोणत्याही रूढ चौकटीत न बसणाऱ्या सयाजीरावांच्या व्यक्तिमत्वाची वैचारिक बैठक भक्कम होती. 1877 ला वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी जातीभेदाची सर्व बंधने जुगारण्याचे बंड सयाजीरावांनी केले. तर 1882 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी संस्थानातील अस्पृश्य आणि आदिवासींसाठी मोफत शिक्षणाचा कायदा केला. 1909 मध्ये वयाच्या 46व्या वर्षी लिहिलेल्या या निबंधात 30 वर्षाच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या यशस्वी प्रयत्नाचा अधिष्ठान होते. म्हणूनच हा निबंध आधुनिक भारतातील अस्पृश्यता निर्मूलन चळवळीचा पायाभूत दस्तऐवज आहे. भारतात समाजशास्त्र, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, तुलनात्मक अभ्यास पद्धती, जागतिक घडामोडीच्या संदर्भात चर्चा या बाबी विद्वानांच्या मुख्य प्रवाही चर्चात अपवादात्मक असताना या सर्व शिस्तबद्ध आणि शास्त्रीय चौकटीत या प्रश्नाची चर्चा सयाजीरावांनी या निबंधात केली आहे. अतिशय संतुलित तरी परखड, त्याचप्रमाणे एक राष्ट्र म्हणून अस्पृश्यतेच्या प्रश्नाची चर्चा या निबंधाची वैशिष्ट्य आहे. अगदी संस्कृत संदर्भाचा आधार, धर्माची परिवर्तनशीलता, धर्मांतील वैज्ञानिक दृष्टिकोन, पुरोहितशाहीचे अर्थकारण या बाबी या निबंधाच्या केंद्रस्थानी आहेत. अतिशय संवेदनशील बाबी हाताळत असताना सुद्धा चर्चा नकारात्मक न होता सकारात्मक झाली आहे. अगदी वर्ण व्यवस्थेचा अंत करणारे गौतम बुद्ध सुद्धा अस्पृश्यता नष्ट करण्याच्या प्रयत्नात कसे अपुरे ठरतात याची चर्चा पुरातत्वशास्त्र आणि प्राच्यविद्या बाल्यावस्थेत असताना पार्श्वभूमीवर वैशिष्ट्यपूर्ण मांडली आहे. हा निबंध 3 भागात विभागलेला आहे. पहिला भाग अस्पृश्यतेचा प्रश्नाच्या पार्श्वभूमीची चर्चा करतो. दुसरा भाग अस्पृश्यतेची व्याप्ती आणि तिचे स्वरूप यावर प्रकाश टाकतो. तर तिसरा भाग या प्रश्नाच्या सोडवणुकीचे उपाय आणि गरज अधोरेखित करतो. या निबंधाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक विषमतेचे वैश्विक संदर्भ यामध्ये आढळतात. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यासारख्या विदेशी संदर्भातील रेलचेल यामध्ये आढळते. जगभरातील वंशवाद आणि भारतातील अस्पृश्यता याची स्थलकाळ सापेक्ष चर्चा स्वतंत्रपणे आणि देश संदर्भात कशी घडावी याचा हा निबंध म्हणजे वस्तुपाठ आहे. नव्या पिढीतील संशोधकांना संतुलित आणि सकारात्मक चर्चेचा नमुना हा निबंध पुरवतो. ही या निबंधाची समकालीन प्रस्तुत आहे. भारतीय अर्थशास्त्राची चर्चा संस्कृत ग्रंथने मध्ययुगीन संत, त्याचप्रमाणे आधुनिक काळातील अस्पृश्योद्धाराचे कार्य करणाऱ्या विविध सुधारणा चळवळी यांचा आढावा नेमकेपणाने घेतला. अगदी लोकसंख्येची आकडेवारी सुद्धा आधार म्हणून वापरली आहे. सयाजीरावांच्या या निबंधाची चर्चा करत असताना एक बाब प्रामुख्याने विचारात घ्यावी लागते, ती म्हणजे हा निबंध केवळ पुस्तकी पांडित्य नाही, तर आधुनिक भारतात एक राजकीय व्यवस्था म्हणून राज्याच्या मुख्य कार्यक्रम पत्रिकेवरील मूलभूत कार्यक्रम हा दर्जा अस्पृश्यता निर्मूलन या प्रश्नाला देणारा पहिला राजा म्हणून सयाजीरावांच्या या कामाची दखल घ्यावी लागेल. महात्मा फुलेंनी अस्पृश्यतेच्या प्रश्नाची धारदार चिकित्सा करून विचार आणि कृती अशा दोन्ही स्तरावर पायाभूत काम केले. जात हा भारतीय समाजाचा पाया असल्याने फुलेंनी केलेल्या या पायाभूत कामामुळेच त्यांना आपण भारतीय समाज क्रांतीचे जनक म्हणतो. या क्षेत्रातील सयाजीरावांचे काम दुर्लक्षित राहिले असले तरी मूलभूत आणि प्रेरणादायी आहे. या कामाच्या मागे सयाजीरावांनी संपूर्ण राजसत्ता उभी केली होती. म्हणूनच फुल्यांनी आपल्या बैठकीच्या खोलीत सयाजीरावांचा फोटो लावला होता. कारण ज्या धर्मसत्तेने छत्रपती शिवाजी सारख्या युद्धकर्त्या राजावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याच धर्मसत्तेच्या जोडखंडातील एक राजा अत्यंत शांतपणे, कल्पकतेने कधी धर्मसत्तेला झुगारून तर कधी तात्विक आव्हान देऊन आपले ध्येय साध्य करतो. ही बाब अतिशय असामान्य आहे. म्हणूनच सयाजीरावांच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या
योगदानाला ऐतिहासिक महत्व आहे. 1908 मध्ये बडोद्यातून प्रकाशित झालेल्या बहिष्कृत भारत या भाषणात विठ्ठलरामजी शिंदेनी अस्पृश्यांना निराश्रित संबोधणे हे त्यांच्या सामाजिक स्थितीचे अचूक विश्लेषण होत नसल्याची भूमिका मांडली होती. त्यामुळे निराश्रित ऐवजी अस्पृश्य ही संकल्पना वापरणे योग्य असल्याचे प्रतिपादन शिंदेनी या भाषणात केले होते. पुढे 1933 मध्ये विठ्ठलरामजी शिंदेनी त्यांच्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या समाजशास्त्रीय ग्रंथाच्या प्रस्तावनेत मांडलेला वास्तव सयाजीरावांच्या योगदानाला उठावदार करणारे आहे. अस्पृश्यतेच्या प्रश्नाची समाजशास्त्रीय चर्चा करत असताना विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यतेची केलेली कामचलव व्याख्या, निबंधाची दिशा आणि सयाजीरावांची भूमिका स्पष्ट करणारी आहे. विठ्ठलरामजी शिंदे म्हणतात, विवक्षित जाती उर्फ राष्ट्रीय वंश परंपरेने अस्पृश्य मानणे, त्या जाती अशा अस्पृश्य राहाव्यात म्हणून त्यांना अगदी गावाबाहेर पण फार दूर नाही अशा निराळ्या वस्तीत डांबणे व जर कोणी स्पृश्यांशी किंवा अस्पृश्यांशी हा बहिष्काराचा नियम मोडला तर त्या दोघांवरील प्रचलित धार्मिक आणि राजकीय कायद्यांची अंमलबजावणी करणे या तिन्ही गोष्टी भारतीय अस्पृश्यतेची मुख्य लक्षणं आहेत. म्हणजे ही अस्पृश्यता केवळ स्थानिक अथवा धार्मिक नसून ती जातीय उर्फ राष्ट्रीय आणि नित्य स्वरूपाची आहे. 1908 आणि 1933 मध्ये विठ्ठलरामजी शिंदेनी मांडलेली भूमिका घेतली तर 1909च्या निबंधात सयाजीरावांनी पहिल्या ओळीतच अस्पृश्यांना निराश्रित म्हणून संबोधले चुकीचे आहे असे विधान केले. हे विधान भारतीय वास्तवाला पूर्ण स्वीकारणारे आहे हे सिद्ध होते. कारण निराश्रित या शब्दापासून अस्पृश्यतेची संकल्पना मूलभूतपणे व्यक्त होत नाही. अस्पृश्यतेचा सिद्धांत आपल्या देशासाठी व्यक्ती आणि समाज म्हणून हे हानिकारक आहे. कारण आपल्या एकूण लोकसंख्येच्या एका मोठ्या गटाला आपण या सिद्धांतामुळे व्यवस्थेबाहेर ठेवतो. ही बाब व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांच्या विकासाला मारक आहे. ही त्यांची दृष्टी एकूणच जाती व्यवस्थेबाबत आपण काल सुसंगत भूमिका घेण्याची गरज व्यक्त करते. ही भूमिका घेत असताना आपल्याला भारताचे पुनर्निर्माण करावयाचे आहे असे सयाजीराव म्हणतात. म्हणजेच एक राष्ट्र म्हणून महात्मा फुलेंना अपेक्षित असणारा जातीय विषमता विरहित राष्ट्रवाद, स्वातंत्र्यासाठीची चळवळ बाल्यावस्थेत असताना महाराज व्यक्त करतात. ब्रिटिश राजवटीत राष्ट्र पुनर्निर्माणाचा विचार करणारा हा राजा खऱ्या अर्थाने भारताचा राष्ट्रीय नायक आहे. कारण ज्या काळात स्वातंत्र्यानंतर आपण कोणती राजकीय व्यवस्था स्वीकारायची याचा विचार केला नव्हता, त्यावेळी सामाजिक दृष्ट्या न्यायपूर्ण वर्तवणुकीची मागणी सयाजीरावांनी या निबंधात केली आहे. या निबंधात राष्ट्रीय ऐक्यासाठी प्रथम आपल्याला जातीय ऐक्य प्रस्थापित करावे लागेल ही आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे. यासाठी स्वतःला सवर्ण समजणाऱ्या जातींनी अस्पृश्यांच्या आपल्या कालबाह्य आणि भामरक संकल्पना ताब्यात ठेवल्याशिवाय राष्ट्र म्हणून उन्नती शक्य नसल्याचे प्रतिपादन सुद्धा सयाजीरावांनी केले आहे. भारतीय अस्पृश्यतेचा सिद्धांत टाकणे कसे गरजेचे आहे हे पटवून देतानाच जपान या देशाने आपल्या देशातील अस्पृश्यतेचा त्याग केल्यामुळे त्या देशाची उन्नती कशी झाली याचे उदाहरण सयाजीरावांनी दिले आहे. जपानने ही व्यवस्था 1871 मध्ये साकारली. अस्पृश्यतेचा धर्माशी असणारा संबंध सयाजीराव नेमकेपणाने अधोरेखित करतात. त्याचप्रमाणे हिंदू धर्म तार्किक चर्चा कशी नाकारतो याची चर्चा करून हिंदू धर्म बौद्धिक चर्चेच्या परिघाबाहेर ठेवण्याच्या राजकारणावर ते बरोबर बोलतात. या निबंधाच्या दुसऱ्या भागात जातीय पूर्वग्रह हेच या प्रश्नाच्या मुळाशी आहेत याची सांगोपांग चर्चा केली आहे. प्रगत जात अप्रगत जातीला प्रगती करण्यापासून सातत्याने कशी रोखते हे सांगताना स्पेन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशातील वांशिक विषमतेचा संदर्भ दिला आहे. या निबंधात हे संदर्भ 19व्या शतकातील वरील देशातील वांशिक विषमता, तिचे परिणाम आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने याचा दाखला देतात. हे संदर्भ घेत असताना त्यातून आपण बोध घ्यावा ही सयाजीरावांची भूमिका. सयाजीराव महाराजांनी
112 वर्षापूर्वी लिहिलेला हा मूळ इंग्रजी निबंध इंटरनेटवरून शोधून त्याचा संशोधनात्मक संपादकीय अनुवाद दिनेश पाटील यांनी 2019 मध्ये केला आहे. सयाजीरावांच्या या निबंधाची ऐतिहासिकता अधोरेखित करताना संपादकीय प्रस्तावनेत दिनेश पाटील लिहितात, सयाजीरावांची दृष्टी संवादी होती आणि ही संवादी दृष्टीच भारतासारख्या बहुसांस्कृतिक आणि बहुजातीय देशास उपकारक होती. म्हणूनच सयाजीरावांचा हा निबंध जातीय ऐक्याचा जाहीरनामा ठरतो. त्यांची प्रस्तुतता भविष्यात अजून वाढेल इतकी संवेदनशील परिस्थिती आज आपल्या देशात आढळते. दिनेश पाटील यांचे हे निरीक्षण आजच्या जातीद्वेषाच्या टोकावर वावरणाऱ्या समाजातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला वैचारिक मुक्तीचा मार्ग दाखवणार आहे. हिंदू धर्मात असणारी पवित्रतेची संकल्पना फारच चमत्कारिकरित्या स्पर्शाने होणारा विटार नष्ट करण्याचे मानव निर्मित उपाय हे अर्थहीन आणि रानटी असल्याचे सयाजीराव रोखठोकपणे सांगतात. अस्पृश्यतेच्या प्रथेचा अंतिम परिणाम ते निबंधातील माणसांना पशुपेक्षाही हीन ठरवणे हे या पवित्रतेच्या गुंत्याचे अंतिम साध्य आहे, या एका वाक्यात अचूकपणे मांडतात. बुद्धांसारखा सुधारकही अस्पृश्यता नष्ट करू शकला नाही. हे सयाजीरावांचे निरीक्षण क्रांतिकारक आहे, कारण बुद्ध हा आजही सामाजिक समतेच्या क्रांतीचा नायक मानला जातो. बुद्धाने आपल्या जीवन काळातच वयाच्या 46व्या वर्षी वर्णदास्य अंताची समाज क्रांती केली. हीच त्याच्या अनन्यता असल्याचे कॉम्रेड शरद पाटील म्हणतात. कॉम्रेड शरद पाटलांच्या सिद्धांतानुसार बुद्धाच्या काळात उदयाला आलेली जाती व्यवस्था वर्ण व्यवस्थेपेक्षा वेगळी होती आणि या समाज क्रांतीसाठी बुद्धाचे अनुयायी असंग, वसुबंधू, अश्वघोष, दिगनाग, धर्मकीर्ती यांचे नवयान हे तत्वज्ञान जात्यंताची कामगिरी करू शकते. अस्पृश्य जाती निबंधाच्या 3ऱ्या भागात सुरुवातीला सयाजीराव काळ बदलत असून या बदलांना प्रतिसाद दिला नाही तर अस्पृश्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव होण्याची शक्यता व्यक्त करतात. पुढे ही जाणीव जर प्रतिक्रिया म्हणून आली तर जाती जमातींमधील द्वेष वाढवणारा संघर्ष जन्म घेईल असे सयाजीराव सुचवतात. म्हणूनच महाराज अस्पृश्यांशी मैत्री आणि सहकार्य या भूमिकेतून स्वतःला जोडून घेण्याचे आवाहन सर्वांना करतात. अस्पृश्यता निर्मूलनासाठी विविध संस्था करत असलेल्या कार्याची दखल सुद्धा सयाजीरावांनी या निबंधात घेतली आहे. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून अस्पृश्यता प्रथेचा फोलपणा समाजाने लक्षात घ्यावा ही अपेक्षा सयाजीराव अतिशय तळमळीने व्यक्त करतात. सर्व जातींतील लोकांच्या मनोवृत्तीमध्ये बदल झाल्याशिवाय अस्पृश्यांची स्थिती सुधारणे अशक्य आहे. त्यामुळे समाजाने संपूर्ण समानता प्रस्थापित करणे अवघड असले तरी अस्पृश्यांना किमान चांगली वागणूक द्यावी अशी अपेक्षा महाराजांनी या निबंधामध्ये व्यक्त केली आहे. अस्पृश्यांना चांगली वागणूक देण्याचे केवळ आव्हान न करता सयाजीरावांनी बडोद्यातील अस्पृश्योत्तराचे कार्य नेटाने चालू ठेवले. अस्पृश्यतेचा प्रश्न हाच खरा राष्ट्रीय प्रश्न आहे ही त्यांची भूमिका भारतीय समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपकारक होती. तोपर्यंत स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारी प्रमुख चळवळ असणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसनेही हा प्रश्न हाती घेतला नव्हता. 1918 मध्ये विठ्ठलरामजी शिंदेनी मुंबई येथे सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या रिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या 2ऱ्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारण ठरावावर सही करण्यास टिळकांनी जरी नकार दिला तरी राष्ट्रीय सभेनेच हा प्रश्न हाती घ्यावा असा ठराव मांडला होता. परिणामी त्याच वर्षी कलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात अॅनी बेसेंट अध्यक्ष असल्यामुळे शिंदे यांच्या आग्रहावरून त्यांना अस्पृश्यता निवारणाचा ठराव काँग्रेसच्या कार्यक्रमात घेऊन पास करता आला. पुढे 1920च्या नागपूर काँग्रेसमध्ये महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारण हा काँग्रेसचा अधिकृत कार्यक्रम म्हणून स्वीकारला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सामाजिक समतेचा प्रश्न लोकशाही व्यवस्था स्वीकारून कायद्यावर सोपवला. परिणामी जातीद्वेष वाढला, जातीय संघटना वाढल्या. इतिहासात कधी नव्हते इतके आपले सामाजिक जीवन जातीग्रस्त झाले. अस्पृश्य जाती या निबंधात सयाजीरावांनी कायद्याची निर्मिती आणि अंमलबजावणी यावर अवलंबून न राहता समाजाच्या विविध घटकांना प्रगतीचे सर्व मार्ग
आणि आवश्यक सुविधा पुरवाव्या लागतील अशी जी भूमिका घेतली आहे तिला त्यांच्या स्वतःच्या या संदर्भातील कामाचा आधार आहे. कारण बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे इंग्लंड अमेरिकापेक्षा प्रगत कायदे बडोद्यात सयाजीरावांनी केले. थोडक्यात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या निबंधाची अनन्यता हीच आहे की हे पुस्तकी पांडित्य नाही तर प्रत्यक्ष कामाचा अनुभवाचा आधार आहे. या निबंधात सयाजीराव लिहितात, आकस्मिकरित्या प्राप्त होणाऱ्या जन्मावर सामाजिक दर्जा केव्हाही अवलंबून असू नये. हीन व दरिद्री जातींना मानवतेच्या स्वाभाविक हक्कापासून केव्हाही दूर लोटता कामा नये. आपल्या पूर्वजांचा केवळ स्वार्थाधीनतेने हीन जातीचा एवढा अध्यपत झाला ही मोठी लाजेची गोष्ट आहे. आपल्या पूर्वजांकडून झालेल्या चुका स्वीकारण्याची सयाजीरावांची वृत्ती आजच्या जातीभिमानी समाजाने अंगीकारली तर समाजाची नैतिकता सुधारून जातीय ऐक्य प्रस्थापित करण्यास नक्कीच मदत होईल. कोणत्याही वाईट प्रथा सुधारण्यासाठी फक्त प्रशासकीय इच्छाशक्ती पुरेशी नसते तर त्यासाठी समाजाचे पाठबळ आवश्यक असते. या संदर्भात भारतात आजही अनेक चांगले कायदे अस्तित्वात आहेत. अस्पृश्यता निर्मूलनासाठी केवळ कायदे करून प्रश्न सुटणार नाही तर आपल्या धार्मिक आदर्शाचे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आवश्यक ठरते. हा सयाजीरावांचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. कारण आपल्याकडे प्रबोधनाच्या सुधारणांच्या अनेक सवयी झाल्या. त्या सवयी प्रतिक्रियावादी झाल्या. उदाहरणार्थ, तुमचा राम तर आमचा राव, तुमचे बाबासाहेब तर आमचे शिवाजी इत्यादी अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. रामाला रावणाने आणि शिवाजींना आंबेडकरांद्वारे प्रतिक्रिया देण्याची प्रक्रिया धार्मिक आदर्शाचे शुद्धीकरण न झाल्यामुळे झाली. जातीचा प्रश्न राजकारणापलीकडे जाऊन सकारात्मक पद्धतीने हाताळण्यात आपल्याला आलेले अपयश हे जागतिक महासत्ता होण्यामध्ये आपल्याला आलेला सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणूनच शासन आणि राज्यकारभाराचा सयाजी मार्ग निवडणे हाच आजच्या आपल्या पुढील सर्वोत्तम पर्याय ठरतो. सयाजीराव गायकवाड आधुनिक भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय दृष्टी असणारे राजे होते. स्वातंत्र्य चळवळीला त्यांनी केलेली सातत्यपूर्ण मदत असो, शासन प्रशासनात स्वीकारलेली धोरण असो किंवा शेती आणि उद्योग विकासाची प्रागतिक दृष्टी असो, सयाजीरावांनी नेहमीच आपली दृष्टी एक राष्ट्र म्हणून विकसित केली असल्याचे शेकडो पुरावे त्यांच्या 64 वर्षाच्या कारकिर्दीत आपल्याला सापडतात. जात्यंतक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांनी मांडलेल्या राष्ट्रवादातील एकमेव लोक ही संकल्पना जात विरहित राष्ट्राची मागणी करते. सयाजीरावांनी 1909 मध्ये अस्पृश्यता निर्मूलनाशिवाय भारत म्हणजे राष्ट्रीय आत्महत्या आहे हा दिलेला इशारा म्हणजे अस्पृश्यता प्रश्नाबाबत मांडलेला समाजशास्त्रीय सिद्धांतच आहे. 1956 ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म न स्वीकारता ख्रिश्चन किंवा इस्लाम हा धर्म स्वीकारला असता किंवा आपल्या देशाने धर्माधिष्ठित राष्ट्र ही संकल्पना स्वीकारली असती तर या सिद्धांताची तीव्रता आपल्या जास्त लक्षात आली असते. या संदर्भात कॉम्रेड शरद पाटील यांनी 2012 मध्ये केलेले विश्लेषण संपूर्ण भारताला मार्गदर्शक आहे. कॉम्रेड शरद पाटील लिहितात, आंबेडकर एकमेव समाजशास्त्र होते की ज्यांनी ओळखले होते की भारतात एक नाही तर दोन सर्वहारा आहेत. एक जुना सर्वहारा व दुसरा नवा ब्रिटिश साम्राज्यवादी भांडवलशाहीने त्याला जोडलेला आर्थिक सर्वहारा. 1940 पर्यंत ते जात्यंतक क्रांतीचे समर्थक होते. म्हणूनच त्यांनी फुल्यांच्या शूद्र संकल्पनेपासून डिपार्चर घेऊन अस्पृश्यांच्या वेगळ्या संघटनेचा मार्ग स्वीकारला. पण त्यांनी कायदेमंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथम पार्लमेंटरी व नंतर नवबौद्ध धर्मांतर हा संयुक्त मार्ग स्वीकारल्यानंतर सामाजिक सर्वहारांच्या इतिहासदत्त क्रांतिकारक भूमिकेचा विकास होऊ शकला नाही. तो विकास त्यांना हीन आणि सर्वास्तिवादी स्कूलऐवजी दिग्ना स्कूलकडे घेऊन गेला असता. तो मार्ग जात्यंतक लोकशाही क्रांतीचा मार्ग होता. कॉम्रेड शरद पाटलांचे हे विश्लेषण समजून घेण्याची आता वेळ आली आहे. कारण त्याशिवाय भारतीय संदर्भात जात्यंतक बौद्धवादाची झालेली कोंडी फुटणार नाही. सयाजीरावांनी मांडलेल्या राष्ट्रीय आत्महत्याचा सिद्धांत
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महत्तम अस्पृश्य महापंडिताने अंगीकारलेला मार्ग याची तुलना केली असता धर्मांतर आणि लोकशाही राज्यघटना अस्पृश्यता आणि पर्यायाने जातीय विषमता निर्मूलनाचे अपूर्ण मार्ग ठरले आहेत असा निष्कर्ष 21व्या शतकातील भारतीय वास्तवाच्या आधारे पुढे येतो. म्हणूनच अस्पृश्यतायुक्त भारत हा राष्ट्रीय आत्महत्येकडे जाण्याचा मार्ग आहे. हा सिद्धांत हे या अद्वितीय निबंधाचे क्रांतिकारक योगदान आहे. या निबंधाच्या आधारे अधिक संशोधन झाले तर भारतातील जातीय विषमता निर्मूलनाचा नवा कार्यक्रम तयार होऊ शकतो असे प्रतिपादन दिनेश पाटील करतात. म्हणूनच हा निबंध जाती प्रश्नाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणून ठेवणे ही नव्या पिढीची जबाबदारी राहील. तसेच आजही सयाजीरावांच्या या निबंधातील चिंतन सहिष्णू भारताचे अपूर्ण चित्र पूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहे. अँग्लो आयरिश तत्वज्ञ आणि राजकारणी एडमंड बर्क यांनी 25 फेब्रुवारी 1788 ला केलेल्या भाषणात भारतीय जातीय व्यवस्थेबाबत नोंदवलेले निरीक्षण सयाजीरावांच्या या निबंधाचे महत्व उठावदार करणारे आहे. म्हणूनच या भाषणाच्या शेवटी बर्क यांचे निरीक्षण समजून घेणे महत्वाचे ठरते. या भाषणात बर्क म्हणतात, भारतामध्ये धर्माचे कायदे, जातीविषयक कायदे आणि प्रतिष्ठाविषयक कायदे याचा एकाच व्यवस्थेत मिलाप होऊन ते दृढ झाले आहे. व्यक्तीला या कायद्याशी कायमस्वरूपी बांधून ठेवणारी ही व्यवस्था त्यांची जात म्हणून ओळखली जाते. 18व्या शतकाच्या अखेरीस बर्क यांनी मांडलेल्या निरीक्षण जाती व्यवस्थेचे अचूक विश्लेषण करते. जातीची व्याख्या मांडताना बर्क यांनी जाती व्यवस्थेची चौकट पोलादी बनवणारे घटक अचूकरित्या टिपले आहेत. कॉम्रेड शरद पाटलांच्या सिद्धांताद्वारे बर्क यांनी केलेल्या जातीच्या व्याख्याचे विश्लेषण केल्यास भारतीय जातीच्या प्रश्नाची गुंतागुंत समजून घेणे अधिक सोपे झाले. सयाजीराव महाराजांनी 64 वर्षाच्या कारकिर्दीत अस्पृश्यता निर्मूलनासाठी जनतेची जात साक्षरता वाढवतानाच कायद्याच्या माध्यमातून समाजाची रूढीप्रियता कमी करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. एका जातीला न्याय देण्यासाठी केलेले कायदे दुसऱ्या जातीला अन्यायकारक वाटणार नाही याची व्यवस्था जात साक्षरता अभियानातून सयाजीरावांनी केली होती. लोकशाही भारतात नेमकी या बाबीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जात संपलीच नाही, उलट तिने इतके भीषण रूप धारण केले की त्यातून भारतीय लोकशाही बरोबर भारतीय समाज व्यवस्थेतील सकारात्मक संवादही नाहीसा झाला. महाराजांचे हे कार्य डोळसपणे समजून घेतले तर बर्क यांनी केलेली जाती व्यवस्था हे बळकट करणारे जे घटक सांगितले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक घटकाची धर्म परंपरेने आखून दिलेली पोलादी चौकट खिळखिळी करण्याचा सयाजीरावांचा यशस्वी प्रयत्न आपल्याला स्पष्टपणे दिसतो. भारतातील जाती व्यवस्थेचे आजचे वास्तव जर चिकित्सकपणे समजून घेतले तर समाज घटकांमध्ये वाढीस लागलेली जात द्वेषाची भावना ही जात साक्षरतेच्या अभावाचा परिपाक असल्याचा निष्कर्ष आपल्या हाती येतो. आजच्या परिस्थितीमध्ये समाज घटकांमधील संवाद टिकून परस्पर द्वेषाची भावना कमी करण्यासाठी सयाजी मार्ग इतका प्रशस्त आणि अचूक मार्ग आपल्याला सापडत नाही. म्हणूनच नव्या पिढीने आता पुरोगामी परंपरेची पारंपरिक चौकट म्हणून प्रवाही पुरोगामित्वाच्या दिशेने वाटचाल करणे हे या आजच्या भाषणाच्या निमित्ताने मला आवाहन करावेसे वाटते. धन्यवाद.